Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Power EMRS. Today we are going to study class 10th English subject First Flight and the lesson Madam Rides the Bus by Vallikanam. Third part, let's start. Here the first journey was careful, painstaking, elaborate plans she had to make for it. She had thriftily saved whatever stray coin came to her way, resisting every temptation to buy peppermint toys, balloon, and the like. And finally, she had saved a total 60 paise. How difficult it had been, particularly that day when at the village fair, but she had resolutely stiffed a strong desire to ride the merry-go-round, even though she had the money. थ्रिफ्टिली मीन्स स्पेंड मनी केअरफुली. आणि तिची ती पहिली जर्नी असते. अतिशय काळजीपूर्वक तिने परिश्रमही घेतलेले असतात आणि पूर्ण प्लॅनही केलेला असतो त्या जर्नीसाठी. आणि म्हणून तिने अतिशय काळजीपूर्वक पैसे हे वाचवलेले असतात. आणि मग ज्या वाटेमध्ये बुरळ करणारे लहान मुलांना ज्या काही वस्तू असतात त्याच्यामध्ये चॉकलेट असेल, खेळण्या असतील, फुगे असतील आणि यासारखे आणखी काही, ती त्याच्यातूनही 60 पैसे सेव्ह करते. आणि त्या दिवसामध्ये असाही काळ होता ज्यावेळेस गावाची जत्रा होती. त्या जत्रामध्ये तिने ते सगळे जे काही तिच्या इच्छा असतात, जसं झोक्यामध्ये बसणं किंवा पाळण्यामध्ये बसणं, तेही ती करत नाही, कारण तिला बसमध्ये प्रवास करायचा असतो. After she had enough money saved, her next problem was how to slip out of the house without her mother's knowledge. But she managed this without too much difficulty. Every day after lunch, her mother would nap from about 1 to 4 or so, while used this hour for her exertion. As she stood looking from the doorway of her house, or sometime even ventured out into the village, today these same hours could be used for the first exertion outside the village. आता पहा, आता तिने जे पैसे साचवलेले असतात तिचा दुसरा प्रॉब्लेम होता की घरातून बाहेर कसं पडायचं. आणि म्हणून ती सगळं मॅनेज केलेलं असतं. तिला माहिती आहे की दुपारच्या वेळेमध्ये आई झोप घेते आणि मग 1 ते 4मध्ये, आणि मग त्या वेळेमध्ये तो जे तास आहेत ते आपल्या ट्रिपसाठी यूज करता येतील असं तिने ठरवलेलं असतं. आणि म्हणून ती वाट पाहत असते तिच्या दरवाजामधून. आणि मग इथे एक शब्द आहे, व्हेंचर्ड आउट मीन्स वेंट कॉशियसली और करेजियसली. मग ती अतिशय धैर्याने ती त्या गावामधून जाण्यासाठी किंवा प्रवास करण्याचा निर्णय घेते. आणि मग ती त्या जो प्रवास आहे तो प्रवास करण्याचा निर्णय घेते. द बस रोल्ड ऑन, नाव कटिंग अक्रॉस a bare landscape, now rushing through a tiny hamlet or past an odd wayside shop. Sometimes the bus seems on the point of gobbling up another vehicle that was coming towards them, or a pedestrian crossing the road. आणि मग बस पुढे जायचे. आता तिने लहान मुलांच्या इमॅजिनेशननुसार वर्णन तिने या पाठामध्ये केलेलं आहे ऑथरने, की कशा पद्धतीने बस जात असताना जसं आपल्याला जमीन जी दिसते, उघडी जमीन जी आहे ती आपण क्रॉस करून पुढे जातो. त्याच्यानंतर एक टायनी हॅमलेट किंवा पास्ट अँड ओड वे साईड जे शॉप्स असतात, बाहेरचे जे शॉप्स असतात त्याच्यातूनही बस पुढे निघून जाते त्या बाहेरचे जे काही दुकानं असतात तिथून. त्याच्यानंतर असं तिला वाटतं की समोरून येणारं जे व्हेकल आहे किंवा समोरून येणारं जी काही गाडी आहे त्या आपल्याला येतात आणि आपली जी बस आहे त्याला गिळून घेते, अशा स्वरूपाचं तिचं एक इमॅजिनेशन आहे. किंवा पेडेस्ट्रियन असेल, जे पायाने रस्त्यावरून चालणारे लोक आहेत जे रोड क्रॉस करतात त्यांनाही ती बस गिळून घेते किंवा त्याच्यातून बस असं जाते जवळ, अशा स्वरूपाचं तिचं इमॅजिनेशन आहे, जसं तिला दिसतंय. बट लो, somehow it passed on smoothly, leaving all obstacles safely behind. Trees came running towards them, but then stopped as the bus reached them, simply stood there helpless for a moment by the side of the road,
बिफोर रशिंग अवे इन द अदर डायरेक्शन. आणि मग जसं झाडं पण तिला रस्त्याने चालताना किंवा पळताना दिसत आहेत, परंतु सगळे ऑब्स्टॅकल जे आहेत ती जी बस आहे ती पार करते. असं तिला असं दिसतंय की झाडं पण पळत आहेत, परंतु जशी बस बरोबर त्याच्या झाडापर्यंत गेल्यानंतर थांबते. बरोबर आहे. आणि मग अशा पद्धतीने तिच्या नजरेतून तिने पाहिलेला बसचा प्रवास ती वर्णन करते आहे, की झाडं, वाहनं कशा पद्धतीने बस ती जवळ जाते किंवा लोकांच्या जवळून जाते तरी काही होत नाही आहे, सगळे अडथळे पूर्ण करते. झाडे आडवं येतील का काय किंवा झाडे पळत असं दिसतं, परंतु जसं प्लस त्याच्यापर्यंत जाईल तर ते झाडे तिला थांबलेली दिसत आहेत हेल्पलेसली रस्त्याच्या एका बाजूला. Suddenly Wally clapped her hands with a glee. Glee means happy. डोळ्याने टाळ वाजवते का? A young cow, tail high in the air, was running very fast, right in the middle of the road, right in the front of the bus. The bus slowed to a crawl, and the driver sounded his horn loud again and again. But the more he honked, the more frightened the animal became, and it faster it galloped, ऑलवेज राईट इन फ्रंट ऑफ द बस. आणि मग तिला एक इथे चित्रामध्ये दिसते पहा, एक गाय आहे, हवेमध्ये त्याची शिफ्टी आहे आणि मग ती पळते बरोबर बसच्या समोर. मग बस तिच्याजवळ जाऊन हळूहळू तिचा स्पीड कमी करते. कंडक्टर हॉर्न वाजवतो, परंतु ते हॉर्नने हॉर्न मीन्स साऊंड, आणि मग ते जे गाई आहे ते त्या आवाजाला आणखीन भीते आणि त्या बसच्या पुढे येऊन थांबते. हे असं वर्णन आहे चित्रामध्ये आपल्याला दिसतंय. Somehow this was very funny to Wally. She laughed and laughed until there was tears in her eyes. आणि मग बस सगळं एन्जॉय करते वल्ली, ती हसते खूप, डोळ्यामध्ये तिचे अश्रू येतात. Hey lady, haven't you laughed enough? Called the conductor. Better save some for tomorrow. मग कंडक्टर विनोदी असतात, ते म्हणतात की पुरेसं हे तुझं जे हसते ना तू, उद्यासाठी पण ठेव थोडंसं, असं विनोदाने तिला म्हणतात. At last the cow moved off the road, and soon the bus came to the railroad crossing. A speck of train could be seen in the distance, growing bigger and bigger as it drew near. आणि मग एक रेल्वे दिसते तिला, आणि मग रेल्वे जसं बसने जात असल्यावर रेल्वे क्रॉसिंग असतो ना, तसं तिला बस दिसते. आणि जसं ती ट्रेन जवळ येते तशी ती मोठी मोठी दिसते. Then it rushed past the crossing the grate with a tremendous roar and rattle, shaking the bus. Then the bus went on and passed the train station. आणि मग बस जसं जवळ येत तसं मोठी दिसते ती बस, मोठ्या प्रमाणात आवाजही करते, त्याच्यामुळे बस शेक होते असं तिला वाटतंय. आणि नंतर मग बस निघून जाते पुढे, त्या जो रेल्वेचा जो क्रॉस असतो ते पास करून पुढे जाते ट्रेन गेल्यानंतर बस. फ्रॉम देअर इट ट्रॅव्हर्स्ड अ बिझी वेल लेड आउट शॉपिंग स्ट्रीट अँड टर्निंग एंटर्ड अ वाइडर thoroughfare. Such a big bright looking shop, what a glittering display of cloth and other merchandise, such a big crowd. आणि मग शहरामध्ये गेल्यानंतर एक बिझी, खूप सारे लोक असतात, दुकानं असतात, आणि मग ती सगळे पाहते. थ्रोफेअर मीन्स बिझी पब्लिक रोड, जिथे खूप सारी गर्दी असते, दुकानं असतात, कपड्यांची दुकानं असतात. मर्चंटाईज मीन्स थिंग्स फॉर सेल, ज्या वस्तू दुकानात असतात, खूप सारी गर्दी असते. Stuck dumb with wonder, Wally kept at everything. Then the bus stopped and everyone got off except Wally. Hey lady, said the conductor, aren't you ready to get off? This is as far as your 30 paise take you. मग बस गेल्यानंतर शहरामध्ये फायनल डेस्टिनेशनला जाते आणि मग सगळेजण उतरतात. पण वल्ली काही उतरत नाही. मग कंडक्टर म्हणतात की विनोदाने, हां तुझे 30 पैसे इथपर्यंतच होते, तुला उतरायचं नाही का? मग वल्ली काय म्हणते पहा. नो, वल्ली सेड, आय एम गोईंग बॅक ऑन दिस सेम बस. She took another 30 paise from her pocket and handed the coin to the conductor. Why? Is something the matter? No, nothing's the matter. I just felt like having a bus ride, that's all. मग ती म्हणते की नाही, मला काही उतरायचं नाही, मी परत ह्याच बसने परत जाणार आहे. मग कंडक्टर म्हणतात, काय झालं का, काय झालं नेमकं, का उतरायचं नाही? ती म्हणते नाही, मला फक्त बसने प्रवास करायचा होता. डोंट यू वॉन्ट टू हॅव अ लुक ॲट द साईट?
Now that you are here, all by myself. Oh, I had be much too afraid. Greatly amused by the girl's way of speaking, the conductor said, "But you weren't afraid to come in the bus." मग तो म्हणतो, "बस इथे थांबले तिथे बाहेर जायचं नाही का तुला? काही पाहायचं नाही का? का तू घाबरले?" मग ती म्हणते, "मी काही घाबरलेली नाही आहे. मला फक्त बसने प्रवास करायचा होता. नथिंग टू बी अफ्रेड अबाउट," शी answered. "Well, then why not to go that stall over there and have something to drink? Nothing to be afraid of about that either." "Oh no, I couldn't do that." "Well, then let me bring you a cold drink." आणि मग तू त्या स्टॉलवर जा, काहीतरी तुला प्यायचं आहे का? कोल्ड्रिंक वगैरे घ्यायचं आहे का असं विचारतात. "मी आणू कोल्ड्रिंक?" "No, I don't have enough money. Just give me my ticket, that's all. It will be my treat and not cost you anything." "नाही नाही नको आणू, माझं फक्त तिकीट घ्या, मला पैसे मी तुम्हाला देते आणि मी परत माझ्या गावी जाईल." "No, no," she said firmly, "please no." The conductor shrugged, Miss moving his shoulder, and they waited until it was time for bus to begin the return journey. Again, there weren't many passengers. आणि मग ते म्हणतात की मी माझ्या खर्चाने तुला काही आणू का? ती म्हणते, "नाही नाही काहीच नका आणू." मग कंडक्टर वाट पाहतात. नंतर प्रवासी पुन्हा एकदा पुनर्प्रवासाला सुरुवात होते तिच्या गावाकडे आणि त्यावेळेस जास्त प्रवासी तिथे नसतात. So that's all everything from my side. This was the third part. I hope you enjoyed. Thank you very much for watching this video.